नमस्कार मंडळी. आज माझा काहीतरी वेगळाच लुक असणार आहे आणि आवडीने मी तो केला आणि मला खूप हौस आली त्या गोष्टीची. काय ते सांगते. तर आज मस्तपैकी मी छान माझं आवरलं आणि त्यानंतर मी गेले बाजारामध्ये जाण्यामागचं कारण असं की आज होता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. तर देवीचं थोडंफार सामान मला आणायचं होतं. त्यामध्ये हे मी जिथे सामान आणायला गेले ते काका माझे ब्लॉग बघतात, तर थँक्यू सो मच त्यांना. तिथून सगळं काही सामान घेतलं आणि निघाले मी घरी. हार घ्यायला. हार वगैरे घेतले. त्या ताई ब्लॉग बघतात. त्यानंतर घरी आले, छान अशी देवपूजा वगैरे केली आणि पूजेची मांडणी करून घेतली. सकाळीच मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा करत असते. छान अशी पूजेची मांडणी झाल्यानंतर मस्त असं सगळं छान वाटत होतं, फ्रेश. आणि त्यानंतर मी घेतली बाहेर रांगोळी वगैरे काढून, छान अशी रांगोळी काढली. आता सगळं काही बऱ्यापैकी आवरले, तर म्हटलं थोडी कॉफी घ्यावी, म्हणून त्याला कॉफी घेऊयात म्हटलं थोडी. आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून सगळे गेले होते. छान अशी रिलॅक्समध्ये थोडी कॉफी घेतली. त्यात आल्यानंतर माझं पिल्लू, आणि पिल्लू आल्यानंतर मग काय आमचं ठरलं मठात जायचं. स्वामींच्या मठात गेले. गुरुवार होता आणि सांगते मी तुम्हाला, आज खूप दिवसांनी आणि पहिल्यांदा मी गजरा घातला. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि गजरा घातल्यानंतर मला फिलिंग काहीतरी वेगळीच आली आणि मी करत तर घालत नाही कधी. तिथून येता येता मस्त अशी भाजी वगैरे घेतली आणि संध्याकाळची तयारी. घरी आले, थोडं रिलॅक्स केलं, पुस्तक वगैरे वाचलं, फ्रेश वगैरे झाले, दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर मग मला आता करायची होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, कारण उपवास होता. म्हटलं स्वयंपाक लवकरच तयार करायला घ्यावा, म्हणून छान असा पावटा वगैरे भाजी निवडून घेतलीच होती. तर छान अशा या स्वयंपाकासोबत मी ब्लॉग इथेच एंड करते. तर मला नक्की सांगा, गजरा लावल्यानंतर माझा लुक कसा दिसत होता. तर भेटूयात आपण उद्याच्या